दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक महानगरपालिकेने जनतेच्या सोयीसाठी बांधलेल्या शौचालयांची दुरावस्था झाल्यामुळे सातपूर राजवाडा अमरधाम रोड परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। शिवम बेकरीच्या लगत असलेल्या या शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून स्वच्छतेचा अभाव आहे। शौचालयाच्या टाक्या खराब असल्यामुळे मलमूत्र रस्त्यावर वाहून येत आहे, ज्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। स्थानिक महिलांनी या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। परिसरात डासांचे प्रमाणही वाढले असून लहान मुले आणि नागरिकांना या घाणेरड्या पाण्यातून दररोज ये-जा करावी लागत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। इथं खूप घाण झाली, गवत झाले, सर्व घाणीचं पाणी रस्त्यावर येतंय। पावसामुळे म्हणजे ते संडाशीचं पाणी किडे आमच्या अक्षरशः बाथरूम मध्ये किडे येऊ राहिले, एवढी बिकट परिस्थिती झाली। आमचे छोटे छोटे मुलं आहे, म्हातारे कोतारे, घरामध्ये सगळ्या आजारपणाचं लक्षण आहे, घरामध्ये साप येत आहे, खूप झाडं वाढले, गवत वाढलेले। आम्ही स्वतः गवत काढून घेतो, माणसं लावून, पण घाणीचं काय करायचं? घाणीचं थोडी ना कोणी करणार आहे। बघा बरं किती घाण झाली, तुम्हीच बघा। सगळं बाथरूमचं पाणी आमच्या दारातून वाहतंय रोज, कोणीच लक्ष देते आणि अक्षरशः ते बाथरूम फुटलेले बाथरूम पूर्ण घाण रस्त्यावर वाहती त्याची, एवढा घाण वास येतोय, घरात जेवण सुद्धा जाऊन नाही राहिलं आम्हाला, एवढी घाण झालेली दारातून वाहतंय ना। अक्षरशः साप आमच्या घरामध्ये 2 वेळा साप निघालेला आहे। इतकं वातावरण, इतकं सगळं झाडं वाढलेले, गवत वाढलेलं आहे, येऊन सुद्धा बघती नाही ते काय परिस्थिती इकडची। बघती नाही ती, बाईचे बाथरूम धुवायला बसते ती, फक्त धुती आणि निघून जाते, पैसे घेते, काहीच करत नाही, दुसरं काहीच काम करत नाही ती। आम्हाला जास्त त्रास आहे ना हो, तिकडनं आहे सर्व पॅक, पण आमचे घरच तिथे आहे ना डायरेक्ट। बघा बरं हा किती खराब आहे, किती घाण आहे, सर्व घाणच घाण वास, बघितलं तरी किळस येते, इथून गेलं तरी माणसाला इतका घाण वास येतो माहिती का? त्या आम्ही तर इथं 24 घंटे राहतो, कसं राहतं असं नाही? याचं काहीतरी दक्षता घ्या, आम्हाला काहीतरी म्हणजे साफसफाई, वारंवार साफसफाई, सारखी साफसफाई करायला लावा त्यांना, हप्त्यातून एकदा का होईना पण साफसफाई द्या आम्हाला। कारण की लहान मुलं आहे, कसे लहान मुलांना आजार पण आहे, डेंग्यू मलेरियाचे लक्षण। त्रास म्हणजे मला एवढं मच्छर इकडं आणि एवढं घाण, एवढं वास येतो। गिरेक सुद्धा म्हणतं एवढं घाण आहे, काय वास, कायचे वास। आम्ही त्याला म्हणतो हे बाथरूम मुळे आम्हाला एवढं त्रास आहे, एवढं घाण येते, वास, हे एवढं त्रास म्हणजे येऊन तरी आम्ही आजारी 1-2 महिन्यामध्ये एवढं हे घरात आजारी होतच। स्वच्छता आहे का इथे? कोण स्वच्छता आहे का? स्वच्छता आहे का? स्वच्छता आता तुम्हाला हे जे म्हणले थोडी पूर्व पाठीमागे आणि एवढं घाण वास, एवढं मच्छर, एवढे मोठे मोठे किडे, एवढे किडे आहे तुम्हाला काय सांगू, ते घरापर्यंत येतो। आम्ही राहायला एवढं त्रास आहे, मला अजिब कसं वाटतं ते घर सोडून कुठे दुसऱ्या ठिकाणी राहू। सर, सद्यस्थितीमध्ये आपण सातपूर राजवाडा अमरधाम रोड या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण जर या ठिकाणी बघा, नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं एक कदम स्वच्छता की ओर असं म्हटलं जातं, हा नारा दिला जातो आणि अक्षरशः येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो। आपण जर या ठिकाणी बघू शकाल की एक शौचालय आहे, अशा प्रकारची बरीच शौचालय या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये आहे, परंतु या शौचालयाचं जर बकाल स्वरूप जर आपण बघाल की याचं जे चेंबर जे आहे पूर्णतः नादुरुस्त झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याच्यातील सगळं मलमूत्र जे आहे ते रस्त्यावर येऊन वाहतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना तर त्रास होतोच होतो, परंतु येथील जे स्थानिक नागरिक जे आहेत, येथील जे रहिवासी जे आहेत, या रहिवाशांच्या अक्षरशः आरोग्याशी खेळ खेळला जातो। त्यांच्या घरांमध्ये लहान बालगोपाळ आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्या घरांमध्ये गरोदर महिला आहेत। अशा वेळेस जर त्यांच्या आरोग्याशी एखादी निगडीत एखादी समस्या जर निर्माण झाली तर याला जबाबदार कोण? तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेला सूचित करू इच्छितो की गेल्या 2 वर्षापासून
प्रशासकीय राजवट चालू आहे. आपल्या प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून प्रत्येक नाशिककरांना योग्य तो न्याय मिळत आहे. आपले कर्मचारी कामगार जे आहेत ते इमानदारीने बिचारे काम करत आहेत, परंतु कायम वारंवार असे नादुरुस्त होत असलेले जे चेंबर जे आहे त्यांची कायमस्वरूपी आपण दुरुस्ती करावी आणि ही दुर्गंधी जी आहे या दुर्गंधीपासून आमच्या सर्व रहिवाशांचं आपण रक्षण करावं आणि कोणालाही कुठल्याही प्रकारच्या साथीच्या आजारांना बळी पडू नये यासाठी आपण देखील सहकार्य करावं अशी विनंती करतो. आपण जर बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये इथं जे माता भगिनी जे आहेत त्या देखील उपस्थित आहेत. त्यांच्या देखील समस्या ज्या आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेतलेल्या आहेतच. तर मी परत एकदा विनंती करतो की कायमस्वरूपी येथील या शौचालयांच्या फक्त आमच्या सातपूर राजवाड्यातीलच नव्हे तर इतर परिसरातील देखील जे काही शौचालय असतील त्यांच्या ज्या काही नादुरुस्त टाक्या ज्या असतील त्या कायमस्वरूपी दुरुस्त करून कायमस्वरूपी हा जो तोडगा जो आहे तो काढण्यात यावा. मी भारतीय जनता पार्टी मंडल उपाध्यक्ष या पदावर आहे. वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वारंवार साधारणतः तुम्हाला सांगतो सतत अधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून सुद्धा काही ठिकाणी कामे होतात, काही ठिकाणी कामं होत नाही. याचा अर्थ काय होतो? ही गरीब जनता आपल्या घरपट्टी विभागातून, नळपट्टी विभागातून तसेच रस्त्यावर चालते तिथून आपल्या कर भरते. हे कराचे असे उदाहरण. हा न्याय का जनतेला? हा न्याय जनतेला आज खूप वर्षापासून साधारणतः इथे संडास बाथरूम तुंबलेले आहे. इथे कोणी स्थानिक नागरिक आल्यानंतर फक्त सारवासारची उत्तरं देतात. होऊन जाईल करून घेऊ, होऊन जाईल करून घेऊ. नंतर नागरिक नगरपालिकेतून बाहेर पडल्यानंतर प्रशासन दुर्लक्ष करतं. फक्त कागदी घोडे मिरवतं, निवेदन घेतं, बस एक पोच पावती देतं, विषय संपला. याचं कुठपर्यंत चालायचं? आज भारतीय जनता पार्टीने या पक्षाने या महाराष्ट्रासाठी या देशासाठी मोदी साहेबांनी खूप मोठी एक स्वच्छता अभियान असे राबवून खूप मोठी ताकद दिलेली आहे. त्या ताकदीचा प्रशासन वापर का करत नाही? आज साधारणतः कमी जास्त पावसामुळे डेंग्यू त्याचप्रकारे मलेरिया, हिवताप, अतिसार अशा प्रकारचे आजार वाढत आहे. त्याचप्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो का साहेब आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे लहान मुले आहेत, म्हातारी माणसे आहेत, यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. डेंग्यू डास चावल्यानंतर साधारणतः पांढऱ्या पेशीचे प्रमाण किंवा प्रमाण कमी जास्त होणे इत्यादी समस्या जाणवतात. गरीब कुठून आणेल? आज साधारणतः एक पेशंट 10 ते 15 दिवस चांगल्या हॉस्पिटल ठेवल्यानंतर 1 ते सव्वा लाख रुपये बिल होते. आज इथं गरीब जनतेला साधारणतः आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे नाही, एवढे पैसे कुठून आणायचे? आणि त्याचप्रमाणे ज्या प्रकारे जनता हे एक नळपट्टी घरपट्टी असो या भागातून या माध्यमातून आपल्याला नगरपालिकेला कर भरते. हे नगरपालिकेचे आपल्या प्रशासनाचे हे असे धंदे चालू असतील तर उपयोग काय? आणि सर्वात महत्त्वाची साहेब मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, रस्त्यांची दुरावस्था असतो, संडास बाथरूमची दुरावस्था असतो. लाजिरवाणी गोष्ट आहे. महानगरपालिका आपल्या 2 फुटावर आहे ना, आपल्याला सुविधांचा उपयोग नाही. उपयोग काय या नगरपालिकेचा? सार्वजनिक शौचालयावर लिहिलेलं आहे एक कदम स्वच्छतेकडून. स्वच्छता आहे का? सार्वजनिक शौचालय एकच लिहिलंय, फार मोठी हेडलाईन दिली, एक कदम स्वच्छतेची. स्वच्छता आहे का? कोणत्या प्रकारचे? वारंवार नागरिक माझ्याकडे आलेले, वारंवार मी निवेदनातर्फे किंवा अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा केलेला आहे. तात्पुरता पाठपुरावा होतो. काही ठिकाणी स्प्रे करतात, काही ठिकाणी स्प्रे करते नाही. फक्त चाल ढकल काम चालतंय. आणि एक दिवस किंवा एक महिना पेमेंट लेट आलं का आमचं पेमेंट का नाही आलं अकाउंटला? आमचं पेमेंट का नाही आलं अकाउंटला? अरे तुम्ही ज्या जनतेच्या तुम्ही जीवावर उड्या मारतात, तुम्ही जनतेचे आज जनरक्षक पाहिजे, तुम्ही आज जनरक्षक पाहिजे. आज तुम्ही जनतेचे भक्षक होऊन बसले आहे सर्व. तुम्हाला एवढं पेमेंट येतं आवाज सवा. तुम्ही एक काम करा, त्या जनतेला तुम्ही न्याय द्या, चांगले कामं करा, जेणेकरून जनता नाराज होणार नाही. जर हे काम जर व्यवस्थित झालं नाही तर आपण भाजपातर्फे काय करणार नेमकं? काय हे काम जर व्यवस्थित झालं नाही मी भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा नेणार किंवा आमरण उपोषण बसणार, एवढी मी ग्वाही देतो. आणि आपल्या माध्यमातून तुम्ही मायबाप जनतेच्या ज्या बी समस्या पोचवल्या त्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपाचे गणेश मौले यांनी या समस्येकडे लक्ष वेधत नाशिक महानगरपालिकेचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना न केल्यास मनपा प्रशासनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सातपूर राजवाडा परिसरातील महिला सुषमा हिरामण काळे, सीताबाई काळे, ज्योती भालेराव, संपतराव काळे, दिनेश कुमार साव, अनफाक खान हे सर्वजण उपस्थित होते.
परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.